नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. जो तो शिक्षण घेतो याचं कारण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. पण नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही, एखादं कौशल्य आत्मसात करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. भारत देश हा तरुण पिढीचा देश म्हणून आपण ओळखतो आणि या तरुणांनाच योग्य कौशल्य जर मिळालं ना तर निश्चितच ते स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतील. याच करता अगदी 4 दिवसात म्हणजेच 15 जुलैला आपण जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करणार आहोत. युवकांना कौशल्य जर आत्मसात करता आली, त्यासाठी असलेल्या योजना समजल्या तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे आणि त्याच करता आजच्या विषयाची निवड केली गेली आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत कौशल्य विकास रोजगार योजना या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज तितकीच महत्त्वाची तज्ज्ञ सखी इथे उपस्थित आहे. आजचे आपले मान्यवर आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आयुक्त निधी चौधरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद. खरंच या विषयावरती आम्हाला वेगवेगळ्या योजना आपल्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. याची माहिती सगळ्यांना असणं नक्कीच गरजेचं आहे, कारण आपण म्हटलं तसं जागतिक युवा कौशल्य दिन आता येतोय, तेव्हा या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून अतिशय योग्य आणि उपयुक्त माहिती आजच्या कार्यक्रमातून मिळणार आहे. सर्वप्रथम आधी मी मॅडमची ओळख करून देते. सर्वांना परिचित असणाऱ्या निधी चौधरी मॅडम, अर्थातच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग आयुक्त. याचबरोबर अगदी फार महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्त, उपसचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशी असंख्य पदं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेली आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपलं कौशल्य या पदांचा भार सांभाळताना त्यांनी दाखवलेलं आहे. 8 जानेवारी 2024 पासून त्या आयुक्त कौशल्य रोजगार उद्योग नाविन्यता या विभागामध्ये भूमिका बजावताना राज्याचा कौशल्य विकास कसा प्रत्यक्षात आणता येईल याच्यासाठी सातत्यानं झटत आहेत. आज सुद्धा आपल्याला कौशल्य विकास रोजगार योजनेसंदर्भात त्या इथे माहिती देणार आहे. आजचा विषय आहे कौशल्य विकास रोजगार योजना. तेव्हा या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. आपण वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत. मॅडम, आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. आणि अगदी सुरुवातीलाच मनात हा प्रश्न आहे की 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन आपण साजरा करतोय, तर नेमका हा जो दिवस आहे तो साजरा करण्यामागची भूमिका काय आहे आणि याच्या मार्फत काय अपेक्षित आहे, काय सांगाल आम्हाला? 2014 मध्ये 15 जुलैला संयुक्त राष्ट्र महासभाने एक ठराव घेऊन जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून घोषित केला. याच्या मागचा हेतू जगभरात सर्व राष्ट्रांमध्ये युवा कौशल्याचे जे महत्त्व आहे आणि युवांमध्ये कौशल्य वृद्धीमार्फत रोजगार निर्मिती करणे, तसेच याच्या कारणाने उद्यमितामध्ये सुद्धा वृद्धी होणे, याच्या महत्त्व पटवून देण्यासाठी हे मागील 10 वर्षापासून हे दिवस साजरा केला जातो. आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या विभाग कौशल्य विकास व रोजगार विभाग यावर्षी 15 जुलैला मोठ्या प्रमाणात हे दिवस साजरा करणार आहे. नक्कीच मला वाटतं हा दिवस साजरा होणारच आहे आणि याच निमित्ताने मॅडम आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठीच इथे उपस्थित आहे. तर आता अर्थातच माझ्या मनात प्रश्न आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता किंवा नाविन्यता, त्यावेळेला मनात प्रश्न येतो की मग या कौशल्य विकासाच्या टप्प्यावर ज्या आपण विभागात काम करत आहात तर तिथे असंख्य शाखा आहेत किंवा त्याच्या उपशाखा आहेत, तर नक्की कुठल्या कुठल्या पद्धतीने हे कार्यक्रम केले जातात आणि या कौशल्य विकासाचे नेमके शाखा आणि उपशाखांचे प्रकार काय आहेत, काय सांगाल? कौशल्य विकास व रोजगार विभागमध्ये 6 वर्टिकल्स आहे आणि त्याला आपण शॉर्ट टर्म स्किलिंगचे एक वर्टिकल आहे, त्याला आपण महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून ओळखतो. लॉंग टर्म स्किलिंगसाठी डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग आहे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय ज्याला म्हणतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे, जे नाविन्यता पूर्ण उपक्रम राबवण्यासाठी, स्टार्टअपच्या प्रमोशन करण्यासाठी, ऑन्टरप्रिन्युअरशिप प्रमोशनसाठी काम करते. या व्यतिरिक्त आपल्याकडे कमिशनरेट एम्प्लॉयमेंट आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस ज्याला आपण पूर्वी म्हणत होतो, आता ते रोजगार कार्यालय म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट व्होकेशनल एज्युकेशन बोर्डसुद्धा आहे आणि त्याच्यामार्फत फी बेस्ड कोर्सेस जे आहे त्यांना ॲक्रेडिटेशन देण्याचं काम तो बोर्ड करतो. आणि 2 वर्षापासून आपल्या विभागाअंतर्गत
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुद्धा आहे वा. आणि ही विद्यापीठ BVOC, BTech, MTech, MBA अशा पद्धतीचे विविध कोर्सेस सुद्धा राबवते. खरंच खूप अत्यंत तरुणांना उपयोगी असं प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, शासनमान्य प्रमाणपत्र मिळेल असं प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या विभागातून मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने शाखांमधून आपल्याला दिलं जातं. आता मनात प्रश्न आहे की आपल्याकडे बहुसंख्य लोक हे गावामध्ये वेगवेगळे व्यावसायिक आपल्याकडे पूर्वी होते, जिथे 12 बलुतेदार पद्धत होती आणि गावातल्या लोकांना हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सुद्धा काही व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, कौशल्यपर कार्यक्रम आपल्याकडे केले जातात का, याविषयी काय सांगाल? नक्कीच. याच्यामध्ये सर्वात प्रथम मी केंद्र शासनाची एक योजनेचा उल्लेख करू इच्छिते. PM विश्वकर्मा योजना हे मागच्या वर्षी 2023मध्ये सप्टेंबर 2023मध्ये सुरू करण्यात आली होती. याच्या अंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या जे विश्वकर्मा आहेत त्यांना आपण 5 दिवसाचं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणानंतर आपण त्यांना MSME मार्फत एक ई-वाउचर देतो. त्याच्या अंतर्गत ते ॲडव्हान्स टूल किट खरेदी करू शकतात. आता जसे तुम्ही सांगितले 12 बलुतेदार, तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदारांची पद्धत होती, पण देशभरातले 18 ऑक्युपेशनल ट्रेड आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बोट मेकिंगचे काम करणारे, बढई, सुतार, सुनार असे विविध पद्धतीचे पारंपरिक कारीगर जे आहे त्यांना आपण हे प्रशिक्षण, हे ॲडव्हान्स टूल किटच्या वाउचर देतो. 1 लाखपर्यंतच्या 1 लाखाच्या लोन देतो, जे फक्त 5% व्याजदराने केंद्र शासनामार्फत दिला जातो. हे लोनची परतफेड केली तर 15 दिवसाचं ॲडव्हान्स प्रशिक्षणसुद्धा दिला जाणार आहे आणि 2 लाख रुपयाचा लोनसुद्धा मिळणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या मार्फत आपण 2 वर्षापूर्वी सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रशिक्षण आयोजित केलं होतं. आणि एक रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग एक कॉन्सेप्ट आहे, जे शॉर्ट टर्म स्किलिंग अंतर्गत असतो. त्याच्यामध्ये लोकांना अनुभव आहे, लोकांमध्ये कौशल्य आहे, पण त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही. म्हणून आपण RPL ट्रेनिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात देतो. नाकावर जे मेसन म्हणून काम करतात, मजूर सुद्धा असतात, त्यांना सुद्धा RPL ट्रेनिंगचा लाभ दिला जाऊ शकतो आणि त्यांना मेसन म्हणून सर्टिफाय सुद्धा करता येऊ शकतो. आणि आपण अशा पद्धतीने मेसन्सची सुद्धा प्रशिक्षण घेतलेले आहे. ॲग्रिकल्चरल लेबरर्सचे सुद्धा प्रशिक्षण घेतलेले आहे. तर अशा गावामध्ये अजून कौशल्य विकासचे प्रशिक्षण केंद्र वाढवावेत या दृष्टिकोनाने मागच्याच वर्षी माननीय पंतप्रधान महोदयांनी ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले होते आणि 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आपण विविध गावामध्ये ग्रामपंचायतीच्या मदतीने उभारलेले आहेत. वा वा. खरंच मला वाटतं की वेगवेगळ्या स्तरांवरती हे काम सुरू आहे की शहरी भागातल्या तरुणांनाच केवळ संधी मिळते असं नाही, तर याच्यामध्ये व्यवसायाभिमुखता लक्षात घेऊन त्या पद्धतीचे शासनमान्य आणि प्रमाणपत्र मिळतील असे वेगवेगळे, मॅडम म्हणाला तसं काही शॉर्ट टर्म, काही कमी कालावधीत होणारे असे सुद्धा आपल्याकडे कौशल्य विकासाचे काही कोर्सेस उपलब्ध आहेत. या दृष्टीने अजून एक मनात प्रश्न आहे की आपण इतका मोठ्या पदावर कार्यरत आहात आणि महिला आहात, तर महिलांसाठी म्हणून अशा काही कौशल्य विकास संधी किंवा असे काही कार्यक्रम प्रशिक्षणांतर्गत काही पुरवले जातात का, याच्याविषयी काय सांगाल? नक्कीच. आपण हे प्रश्न विचारले याच्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामार्फत जे प्रशिक्षण दिला जातो त्याच्यामध्ये सुमारे 57% महिलांचा सहभाग आहे. अरे वा. आणि हे खूप मोठ्या प्रमाण आहे, ज्याच्यामध्ये आपल्या जे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आहे त्यांचे व्हाईस चान्सलर सुद्धा महिला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिलांच्या प्रमाण त्यांच्याकडचे विविध कोर्सेसमध्ये खूप मोठा आहे. याच्या व्यतिरिक्त ITI जे आहे आपल्याकडे 419 शासकीय ITI आहे, 163 शासकीय टेक्निकल हायस्कूल्स आहे आणि 604 प्रायव्हेट ITIs आहे. याच्यामध्ये सुद्धा 22% मुलींचा समावेश आहे. पण मला नक्कीच वाटते जशा शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सेसमध्ये मुलींचं प्रमाण खूप मोठं आहे, इनफॅक्ट पुरुषांपैकी जास्त आहे, मुलांपैकी जास्त आहे, तसाच सर्व ITIमध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनाने माझा वैयक्तिक प्रयत्न राहणार आहे. या व्यतिरिक्त जसं मी आपल्याला सांगितले की आपण रोजगारचं कामसुद्धा पाहतो, रोजगार कार्यालय आपल्या विभागाअंतर्गत काम करतात. मागच्या वर्षी आपण 34 डेडिकेटेड मेळावे फक्त मुलींसाठी घेतले होते, महिलांसाठी रोजगार मेळावे. आपल्याकडे 17 ITIs आहे जे फक्त मुलींसाठी आहे आणि अन्य सर्व ITIमध्ये सुद्धा मुली सहभाग घेऊ शकतात. मला एक सांगण्यास नक्कीच आनंद आहे की इथे आल्याच आपले जे मेकअप आर्टिस्ट आहे शिवानीजी, ते आमच्या ITI दादरची विद्यार्थिनी होती आणि त्यांना दूरदर्शनमध्ये सरकारी नोकरी सुद्धा मिळाली. तर ITIमध्ये जरी मुलींनी कोर्स घेतला
तर नक्कीच त्यांचा लाभ त्यांना आयुष्यभर होणार आहे आणि ते नक्कीच आत्मनिर्भर होणार आहे. आता ITIची ॲडमिशन चालू आहे. ते आपण 1 जुलैपासून सुरू केले होते आणि 5 फेरीमध्ये 5 राऊंड्स होणार आहे. आपल्यामार्फत सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती आहे की मुलींच्या ॲडमिशन ITIमध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये व्हावेत, याच्यासाठी मी नक्कीच आवाहन करते, जेणेकरून कौशल्यमध्ये लॉंग टर्म कौशल्यमध्ये सुद्धा मुलींचा सहभाग आपल्या राज्यामध्ये वाढतील. नक्कीच मला वाटतं आपण जे आव्हान केलेलं आहे त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद येईल आणि इतक्या वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडे केले जात आहेत, जसं मॅडम म्हणाल्या त्यांच्यासाठी सुद्धा योजना आहेत, तर सखीने याचा अवश्य लाभ उठवलाच पाहिजे, कारण तिथूनच एक प्रेरणा मिळते. मॅडमने आत्ताच एक उदाहरण देऊन सिद्धसुद्धा केले असं मला वाटतं. आता मला पुढच्या एका लॉन्चकडे यायचं आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो सगळे कार्यक्रम आणि सगळं प्रशिक्षण घेतलं जातं, तर अजून नवनवीन कल्पना तुम्ही म्हणलात तसं आपल्या समोर येत असतात. तर त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकर लॉन्च आपण जे म्हणतोय ते कार्यक्रम म्हणतोय, तर हा नव्याने जो विकसित झालेला कार्यक्रम आहे, हा उपक्रम आहे, याविषयी आम्हाला अधिक ऐकायला आवडेल. 2024-25चे वित्तीय बजेटमध्ये नुकताच पुण्यताई अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिला स्टार्टअप महिला ज्याच्यामध्ये फाउंडर किंवा को फाउंडर आहे त्यांना 1 ते 25 लाखपर्यंतची ग्रँट शासनाच्या मार्फत दिली जाणार आहे. मला सांगण्यास नक्कीच आनंद आहे की महाराष्ट्रात देशभरातले जे टोटल स्टार्टअप्स आहे त्याच्यापैकी 20% स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे. जे युनिकॉर्न्स आहे त्याच्यापैकी 26% स्टार्टअप, जे युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन ज्यांच्या व्हॅल्युएशन होतो स्टार्टअप्सच्या, त्याच्या 26% स्टार्टअप जे आहे महाराष्ट्रामधून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 11,000 पैकी जास्त स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये फाउंडर किंवा को फाउंडर महिला आहे. तर या महिलांना यांच्या स्टार्टअपला आयडिएशन स्टेजपासून त्यांना मदत मिळावेत याच्यासाठी राज्य शासनाने आता पुण्यताई अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनाची सुरुवात केलेली आहे. तर तुमच्या मार्फत ते सुद्धा आवाहन करते की याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला स्टार्टअपनी सहभाग करावेत, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल. नक्कीच मला वाटतं ह्याचीच माहिती बऱ्याच जणांना नसते आणि आजच्या या कार्यक्रमातून या वेगवेगळ्या योजनाच आपल्या पुढे मॅडम मांडतायत आणि याचा नक्कीच आपण लाभ घेतला आणि लाभार्थी झालो तर कुठेतरी प्रत्येक सखीला, प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला निश्चित मदत होणार आहे. मॅडम, एक योजना आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम आपण ज्याला म्हणतो, तर ही नक्की योजना काय आहे आम्हाला समजावून सांगाल का? नुकताच 2024-25च्या वित्तीय बजेटमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम हे एक नवीन कार्यक्रम कौशल्य व रोजगार कार्यालय आयुक्तालयाच्या अंतर्गत घोषित करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत तरुणांना 18 ते 35 वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि याच्यामध्ये शासकीय कार्यालय तसेच निमशासकीय प्रायव्हेट NGOज किंवा कॉपरेटिव्ह जे शुगर कॉपरेटिव्ज इत्यादी आहेत त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिपसाठी 6 महिन्यासाठी संधी दिल्या जाणार आहे आणि त्यांना 6,000 ते 10,000 पर्यंतच्या इंटर्नशिप स्टायपेंड शासनाच्या मार्फत दिला जाणार आहे. तर याच्यासाठी सर्व तरुण ज्यांनी 12वी केलेली असेल, ITI केलेली असेल, कुठल्या तरी डिप्लोमा केलेला आहे, पदवीधर आहे, पदव्युत्तर आहे, त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. अनेकदा रोजगार या कारणाने मिळत नाही कारण अनुभव मिळत नाही. आणि दुसरी एक आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये सुद्धा इंटर्नशिप मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. तर ज्या ज्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे त्यांच्या मुलांना सुद्धा हे इंटर्नशिप केली तर त्याला सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा लाभ होणार आहे. नक्कीच, खूप छान, कारण अनुभव हा फार महत्त्वाचा असतो कुठलंही शिक्षण घेतल्यानंतर. तर त्याची सुद्धा सुविधा या पुढच्या आपल्या सगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आपल्याला म्हणून कार्यक्रमात फोन येतोय तर तो आपण फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. शिवानंद वसे बोलतो निपाणीहून. माझा प्रश्न असा आहे, कौशल्य योजना ही जे आपण लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या वेबसाईटला किंवा कोणत्या पोर्टल ॲपच्या माध्यमातून आम्ही ही माहिती घेऊ शकतो आणि आम्हाला कोणत्या माध्यमातून माहिती मिळेल आणि त्याचा लाभ घेऊ शकतो? तुम्ही याबद्दल काय सांगाल असा माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच. मला वाटतं सामान्य मनात प्रश्न येऊ शकतो की आम्हाला या सगळ्याची माहिती हवी आहे, तर ती आम्ही कुठे बघावी, त्याचं काही पोर्टल आहे का, कुठे आम्हाला सगळी माहिती मिळू शकेल? थँक्यू शिवानंदजी. आपल्या कौशल्य विभागातली योजनांसाठी आपण
kaushalya.mahaswayam.gov.in अशी आपली वेबसाईट आहे आणि रोजगारबद्दलची योजनांची माहिती घेण्यासाठी रोजगार.mahaswayam.gov.in आहे. वेबसाईट बेसिकली महास्वयम आहे, त्याच्यामध्ये सर्व 6 वर्टिकल DVET असो की आपल्या MSBVET आहे, यांच्या सगळ्यांच्याबद्दल माहिती मिळू शकते. मी जसं सांगितले आपल्या टोटल 6 वर्टिकल्स आहेत, त्यांच्या सगळ्यांची 6ची वेबसाईट मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि ती वेबसाईटवर जाऊन आपण सर्व योजनांबद्दल माहिती घेऊ शकतात. नुकताच आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी एक छोटी माहिती पुस्तिकासुद्धा प्रकाशित केलेली आहे, ती सुद्धा आपल्या वेब पोर्टलवर वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. नक्कीच मला वाटतं ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध आहे, फक्त आपल्याला जाऊन हे सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि सगळ्या योजनांची माहिती मॅडम खूप छान पद्धतीने आपल्याला देतात. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कौशल्य विकास रोजगार योजना हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आयुक्त निधी चौधरी मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला वेगवेगळ्या योजनांची, कौशल्य विकासावर आधारित कार्यक्रमांची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. पण मनात अर्थात अजूनही प्रश्न आहेत जे मी त्यांना विचारणार आहे आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याला आपण म्हणतो ITI, की याच्यामध्ये अनेक लोकांना संधी असते, महिलांना, पुरुषांना. तर त्याच पद्धतीने त्याची जी केंद्र आहेत ती साधारण कुठे आहेत आणि त्याच्यात कुठले कुठले अजून कार्यक्रम केले जातात, काय सांगाल याविषयी? ITI आपल्या विभागाच्या मूळ कणा जे आपण म्हणू शकतो. ITIs आपल्याकडे 419 शासकीय आहे, 604 खाजगी ITIs आहे, 163 गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल आहे. याच्या व्यतिरिक्त आपण प्री-SSC आणि HSC वोकेशनल आणि बायफोकल असे सुद्धा कोर्सेस आपल्या विभाग DVET अंतर्गत राबवले जातात. ITIsमध्ये मागील काही वर्षापासून अनेक उपक्रम आपण राबवलेले आहे. सुमारे 48,000 इंडस्ट्रीज आहे, ज्याच्या समवेत आपल्या नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम जे केंद्र शासनाची एक स्कीम आहे, तसेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम जे 2021 पासून महाराष्ट्रामध्ये आपण राबवतो. याच्यामध्ये ITIतले मुलांना अप्रेंटिसशिप विविध उद्योगांमध्ये दिली जात आहे. या व्यतिरिक्त सुमारे 53 इंडस्ट्रीज, मोठ्या इंडस्ट्री समवेत आपले करार झालेले आहे, ज्यांचे लॅब्स वगैरे आपल्या ITIमध्ये आत्ता उभारतो आपण. अनेक ठिकाणी बॉस्क इंडिया, महानगर गॅस लिमिटेड, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज, L&T अशी मोठी कंपन्यांसमवेत टाटा स्ट्राईव्हचे अनेक प्रोजेक्ट आपल्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे. ITIमध्ये मुलांच्या एनरोलमेंट रेशिओ 95% पर्यंत आहे आणि ते 5% जे सुद्धा आहेत ते कोर्सेस बंद होत आहे म्हणून आहे. तिथले कोर्सेस बंद होत आहे, नवीन ॲक्रेडिटेशन होण्यावर प्रलंबित आहे. अन्यथा 100% जे आपल्याकडे वेकेन्सी ITIमध्ये ॲडमिशनसाठी सीट असतात ते सगळी भरली जातात आणि मुलांना नक्कीच ITI पासआउट मुलं बेरोजगार राहत नाही, कारण त्याच्या कौशल्यामध्ये इतकी वृद्धी होते. 1-2 वर्षाचे ते प्रशिक्षण घेतात. नुकताच आपल्या एक विद्यार्थीच्या इस्रोमध्ये सुद्धा निवड झाली आणि आपल्या एक विद्यार्थी आता लिओनमध्ये इंटरनॅशनल स्किल, वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनमध्ये ITI कांदिवलीचे एक विद्यार्थी जाणार आहे. आणि आपल्या ITIमध्ये उद्योगांच्या समवेत जशा इंटिग्रेशन आहे, विशेष रूपेण पुणे, मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक, नागपूर, औरंगाबाद जिथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे, तर तिथल्या सर्व इंडस्ट्रीजच्या इतका इंटिग्रेशन चांगला झालेला आहे की ITIमधलं मुलं अजिबात बेरोजगार राहत नाही आणि त्यांना चांगल्या रोजगाराची संधी मिळते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, जागतिक पातळीवर सुद्धा संधी मिळावेत याच्यासाठी सुद्धा आपल्या विभागात पर्यंत मी त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर येणारच आहे. कारण तुम्ही म्हणलात तसं कोण म्हणतं की बेरोजगारी आहे? जर इतक्या योजना आहेत आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतोय तर नक्कीच बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच मिटू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. मी संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगाव. माझे 3 प्रश्न आहेत मॅडम. पहिला प्रश्न माझा असा आहे की झोपडपट्टी, कामगार वसाहत आणि आदिवासी भाग याचा जो उपेक्षित उद्दिष्ट गट आहे त्यांना तुम्ही समुपदेशन कसं करता आणि प्रशिक्षण कसं देता? दुसरा प्रश्न माझा असा की ज्यांना तुम्ही प्रशिक्षण देता पुढे त्यांच्या उद्योगाच्या व्यवसायाचं, पदार्थांचं मार्केटिंग, विपणन करण्याच्या दृष्टीने, एक्झिबिशनच्या दृष्टीने काही आपलं नियोजन असतं का?
आणि तिसरा प्रश्न असा आहे की या उपेक्षित उद्दिष्ट गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण देताना ज्याला आपण लाईफ एनरिचमेंट एज्युकेशन म्हणतो त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी या जनजागृती उपक्रमांचा आपला मानस असतो का? धन्यवाद. नक्कीच. मला वाटतं खूप चांगले तिन्ही प्रश्न त्यांनी विचारले. तर त्यातला पहिला प्रश्न त्यांचा होता की साधारण आपण म्हणतो की जे आदिवासी आहेत, आदिवासी गट असेल किंवा झोपडपट्टी पुनर्वसन विभागात असेल किंवा त्यांच्या संदर्भात त्यांना समुपदेशनाची गरज असते. कारण आज जसं तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या योजना सांगताय तेव्हा कुठेतरी ती जाणीव प्रत्येकाला होते. तर ते समुपदेशन करण्यासाठी काही कार्यक्रम केले जातात का? नक्कीच आपण चांगला प्रश्न विचारला. शासनाची कुठलीही योजनामध्ये जरी उपेक्षित वर्गाचा समावेश नसेल तर ती योजना यशस्वी होऊ शकत नाही. मला सांगण्यास आनंद आहे की आपण फक्त ITIमध्येच नव्हे, आपले जे शॉर्ट टर्म स्किलिंगचे कोर्सेससुद्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा SC, ST, मायनॉरिटी, OBC संवर्ग तसेच झोपडपट्टीतले जे संवर्ग तिथे जे युवक युवती असतात आणि त्यांना प्रशिक्षणाची गरज असते तिथे सुद्धा आपण काम करतो. आपले डेडिकेटेड इन्स्टिट्यूशनसुद्धा आहे. आपण मागील काही वर्षामध्ये वर्ल्ड बँकच्या फंडेड एक प्रोजेक्ट होता संकल्प, त्याच्यामध्ये डेडिकेटेड कोर्सेस चालवले ट्रान्सजेंडर वर्गासाठी, SC साठी, ST साठी, मायनॉरिटीजसाठी, दिव्यांगांसाठी आपण डेडिकेटेड ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केले होते. समुपदेशनाची गरज आहे नक्कीच. याच्यासाठी सुद्धा काही NGOजच्या समवेत सुद्धा आपले करार झालेले आहे. आपण 26 ठिकाणी मॉडेल करिअर सेंटरसुद्धा उभारतो. त्याच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाची एक मॉडेल करिअर सेंटर योजना अंतर्गत आपल्याला निधी मिळत आहे. या व्यतिरिक्त आपण समुपदेशनासाठी काही NGOच्या समवेत करार केलेले आहे. तर असे लाईफ फाउंडेशन एक आहे, लाईट हाऊस फाउंडेशन एक आहे, टाटा स्ट्राईव्ह आहे. हे सुद्धा आपल्या ITIजमध्ये जाऊन प्रशिक्षण देतात, समुपदेशन देतात. प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त लाईफ स्किलिंगसाठी जे समुपदेशन असतो. आणि छत्रपती शाहू महाराज युवा करिअर प्रशिक्षण शिबिर हे सुद्धा आपण विविध संस्थांमध्ये राबवतो, जेणेकरून युवांना कुठल्या कुठल्या क्षेत्रात कशा पद्धतीचे रोजगार आहे आणि त्या रोजगारांसाठी कशा पद्धतीचे कौशल्य पाहिजे याच्याबद्दल माहिती होणार. आपण दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे भरवतो. मागच्या वर्षी आपण 581 रोजगार मेळावे भरवले होते आणि याच्यामार्फत सुद्धा फक्त रोजगार निर्मितीच नव्हे पण शासनाची योजनेबद्दल माहितीसुद्धा नागरिकांना मिळेल ही अपेक्षेने आपण हे उपक्रम राबवत असतो. नक्कीच. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे उपक्रम सुरूच असतात. फक्त आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही आणि ती माहिती करून घेण्यासाठीच आपण जागरूक असायला हवं. त्यांचा एक पुढचा प्रश्न होता की तरुणानं एखादं कौशल्य आत्मसात केलं, हा कोर्स पूर्ण केला आणि त्याने स्वतःचं काहीतरी एखादं प्रोडक्ट सुरू केलं तर त्याच्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी काही एक्झिबिशन्स म्हणा अशी काही आपल्याकडून राबवली जातात का शासनाकडून की जेणेकरून त्याचं जे स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकेल? तर त्याच्यासाठी काही उपक्रम असतात का? आपल्या विभागामध्ये नाविन्यता सोसायटीसुद्धा आहे आणि या नाविन्यता सोसायटीने मागच्या वर्षीच एक चांगला उपक्रम केला होता. त्याला आपण स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज म्हणून नाव दिलं होतं. त्याच्या अंतर्गत विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुलं काहीतरी प्रोडक्ट तयार करतात आणि तो नाविन्यपूर्ण आयडिया असतो पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. म्हणून आपण त्याचा एक मोठा चॅलेंज म्हणून केला होता. त्याच्यामध्ये सुमारे 10,000 मुलांनी सहभाग घेतला. नंतर आपण 285 अशा आयडियाजची निवड केली आणि त्यांना 1 लाख रुपयाच्या सहाय्य निधीसुद्धा दिला आणि तिथेच सोडला नाही. तेच 26 जानेवारी 2024ला दिला होता. त्याच्यानंतर 1 वर्षपर्यंत आपण त्यांना इन्क्युबेशन सेंटरच्या मदतीने या प्रोडक्टला कसे डेव्हलप करता येऊ शकेल, त्यांना मार्केट कसे मिळेल. तर या 285 मुलांची अशा पद्धतीने आता गायडन्स त्यांची चालू आहे. या व्यतिरिक्त जसं मी सांगितले की स्टार्टअप्स मिशनसुद्धा आपल्याकडे आहे. तर याच्यामध्ये आपण विविध पद्धतीचे एक्सपो घेत असतो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देशभरात. आता स्टार्टअप महाकुंभ दिल्लीमध्ये झाला होता. तिथे आपण आपल्याकडचे चांगले स्टार्टअपला तिथे जाऊन त्याच्या प्रदर्शनी, त्यांचे प्रोडक्ट्स दाखवण्याची संधी दिली होती. आपले जे तरुण होते, मुलांनी जे चांगले प्रोडक्ट बनवले होते त्यांनासुद्धा स्टार्टअप महाकुंभला पाठवले होते. इव्हन आंतरराष्ट्रीय पातळीवर जे चांगले एक्सपोज असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथल्या स्टार्टअप्सला त्यांचे उद्यमसाठी, त्यांच्या उद्यमितासाठी आपण पाठवतो. पण जरी आपल्या अशा अर्थ आहे की त्यांचे जरी अचार, पापड इत्यादी असे प्रोडक्ट्स जे तयार केले जातात त्यांच्यासाठी आपले विभाग काम करत नाही. त्याच्यासाठी माविम आहे, महिला
गटांसाठी, महिला बचत गटांसाठी काम करण्यासाठी वेगळा विभाग काम करतो. बरोबर. आपण स्टार्टअप तयार झाला, आयडिया आहे आणि नवीन आयडिया आहे तर त्याच्यावर नक्कीच आपण काम करतो. ITIचे मुलं जे नवीन प्रोडक्ट तयार करतात त्यांना आपण एक्सपो, प्रदर्शनी इत्यादीची संधी देतो. आत्ताच 2 महिन्यापूर्वी डिपेक्सचे एक चांगलं प्रदर्शन इथे नवी मुंबईमध्ये झाला होता, सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. तिथे आपले 46 ITIचे मुलांनी सहभाग घेतला होता. तर अशी संधी दिली जात आहे, पण नक्कीच नागरिकांपर्यंत जास्त पोहोचण्याची गरज आहे. म्हणूनच सखी सह्याद्रीच्या मंच आहे. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं जिथे नाविन्यता असेल तिथे नक्कीच संधी मिळू शकते, कारण आपलं नाव, विभागाचं नावच उद्योजकता, नाविन्यता हे पण आहे. तेव्हा हे इनोव्हेशन असेल तर नक्कीच कुठेतरी आपल्याला या विभागांमार्फत संधी होईल, कारण जेव्हा लोक इथपर्यंत पोहोचतील तेव्हाच काहीतरी वेगवेगळ्या कल्पना आपल्यापर्यंत येऊ शकतात. मॅडम, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, जो शॉर्ट टर्म स्किलिंगचा उल्लेख होता, की असे काही शॉर्ट टर्म कोर्सेस पण आपल्याकडे आहेत, काही लॉंग टर्म कोर्सेस पण आहेत. तर हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याचा साधारण कालावधी किती असतो आणि त्याची केंद्र साधारण कुठे कुठे आहेत, काय सांगाल याविषयी? आपल्याकडे 72 तासाच्या रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग पासून 800 तासपर्यंतचे शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सेस आहे. 36 सेक्टर स्किल काउन्सिल्स आहे जे सेक्शन 8 कंपनी म्हणून, प्रायव्हेट कंपनी म्हणून तयार करण्यात आलेले आहे केंद्र शासनामार्फत. याच्यामध्ये विविध सेक्टर्स आहेत. त्या सेक्टर्स अंतर्गत 1984 ट्रेड्स आहे. 1984 पद्धतीचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या विभागाअंतर्गत सेक्टर स्किल काउन्सिलच्या मार्फत, तसेच आपले जे ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आहे, वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहे, या व्यतिरिक्त आता आपण एक आचार्य चाणक्य कौशल्य महाविद्यालयीन विकास केंद्र, महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्र हे सुद्धा सुरू केलेले आहे. मागच्या वर्षीच मार्च महिन्यामध्येच या योजनेची सुरुवात झाली होती आणि आता सुमारे 1000 रेप्युटेड रिनाउंड कॉलेजेसमध्ये आपले आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आपण सुरू करणार आहोत. तर याच्या अंतर्गत सुद्धा शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सेससाठी तरुणांना सुविधा मिळणार आहेत. बरं. आणि म्हणजे आपण उल्लेख केला त्याप्रमाणे 72 तासांपासून, आणि तेही शासनमान्य प्रमाणपत्र घेऊन आपण हे कोर्सेस देतो आहोत. याचबरोबर सांगायचं आहे, मला एक विचारायचा हा प्रश्न आहे की महिला विकास अधिकारी, कौशल्य विकास विभाग, तर हे सगळं करत असताना महिलांसाठी आणखीन काही कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्याचं आपलं काही नियोजन आहे का येणाऱ्या काही पुढच्या वर्षात? काय सांगाल याविषयी? नक्कीच. इनफॅक्ट शासनाची सर्व योजनांमध्ये जसे मी सांगितले की कुठल्याही वंचित उपेक्षित वर्गाला मागे ठेवून शासनाची योजना तयार केली जात नाही. आपल्याकडे आताच नुकताच वर्ल्ड बँकच्या एक दक्ष प्रोजेक्ट म्हणून अप्रूव्ह झालेला आहे. ते $195 मिलियन प्रोजेक्ट आहे, 2307 कोटीच्या. त्याच्यामधले जे टार्गेट्स आहे त्याच्यामध्ये आपण 53 ITIजला अपग्रेड करतो. त्याच्यामध्ये 17 महिला ITI, मुलींची 17 ITI आहे, ते सगळी स्टेट ऑफ आर्ट ITI म्हणून अपग्रेड करण्याचे आपलं नियोजन आहे. याच अंतर्गत एक फंड ऑफ फंड्स म्हणून सिडबीकडून मिळणार आहे, त्याला सुद्धा महिला स्टार्टअप्सला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये निधी मिळणार, याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार. या व्यतिरिक्त आपल्याकडे या ITIमध्ये जसे मी सांगितले की मुलींचे प्रमाण 22% आहे. तर ते मुलींच्या प्रमाण या योजनेच्या 5 वर्षाची ही दक्षच्या प्रोजेक्ट असणार आहे. तो संपेपर्यंत मुलींच्या पर्सेंटेजमध्ये वाढ होणे, प्रत्येक 2 वर्षामध्ये 5% वाढ, अशा आपण टार्गेट ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त रोजगार देताना जसे मी सांगितले की मागच्या वर्षी 34 रोजगार मेळावे महिलांसाठी विशेष रूपे घेण्यात आले होते. या वर्षीच्या नियोजनमध्ये सुद्धा मुलींना रोजगार जास्तीत जास्त संख्येमध्ये कसे मिळेल हे आपण प्रयत्न करणार. अहिल्याबाई होलकर महिला स्टार्टअप योजनामध्ये फक्त महिलांना लाभ दिला जाणार आहे. आपल्याला जपान ट्रस्ट फंडच्या एक फंड वर्ल्ड बँकच्या सपोर्टने मिळणार आहे. त्याच्यामध्ये सिडबी आपल्यासाठी ही योजना राबवणार आहे. त्याच्यामध्ये सुमारे 100 कोटीचा फंड आहे. याच्या अंतर्गत सुद्धा जशा सांगण्यात आलं होतं की महिला उद्यमी आहेत त्यांना मदत करता येऊ शकते का, तर महिला स्टार्टअपसाठी आपली अहिल्याबाई होलकर महिला स्टार्टअप योजना आहे. आणि महिला उद्यमी जे आहे त्याच्यासाठी ते सिडबीच्या जे एंटरप्रेन्योरशिप फंड असणार आहे ते केला जाणार आहे. आपण जेंडर स्किल गॅपची सुद्धा स्टडी केलेली आहे आणि ते कशा वाढवता येईल त्याच्यासाठी प्रयत्नरत आहोत. मला हे सांगण्याची अजिबात शरम वाटत नाही की आज रोजी जे टोटल स्किलिंग आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या जरी वाढली तरी ते स्टिरियोटिपिकल वाढ आहे. कारण महिलांची संख्याचे प्रमाण जे आहे ते कॉस्मेटॉलॉजीचे कोर्सेस, मेकअप, ब्युटिशियन किंवा बेकरी, कुकिंग, टेलरिंग असे कोर्सेस आहे.
तर आमचा प्रयत्न राहणार आहे की आपल्याकडे नाशिकमध्ये एरोनॉटिकल्सची लॅब आहे, पुणेमध्ये एरोनॉटिकल लॅब आहे, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लॅब्स आहे, रोबोटिक्सची लॅब आहे, ड्रोनची लॅब्स आहे. तर मुलींची संख्येच्या प्रमाण इलेक्ट्रिशियन, कार्पेंट्री, मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ड्रोन या सगळ्यांमध्ये वाढणे खूप गरजेचे आहे. आणि हे जे जेंडर स्टिरियोटिपिकल प्रेझेन्स आहे ते सुद्धा तोडणे कुठेतरी गरजेचे आहे. आणि याच्यासाठी सुद्धा आपण येणाऱ्या काळात नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नक्कीच मॅडम, मला वाटतं तुम्ही इथे आहात, या पदावर आहात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला करताय. तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच वेगवेगळ्या अशा व्यवसायांचा, या कोर्सेसचा सुद्धा सखी विचार करतील आणि एकच एक टाईप पद्धतीने न प्रशिक्षण घेता अशा वेगवेगळ्या व्यवसायांचं सुद्धा प्रशिक्षण घ्यायला सज्ज होतील. मॅडमकडून आपण अशीच माहिती पुढे मिळवत राहणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत कौशल्य विकास रोजगार योजना या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आयुक्त निधी चौधरी मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल मॅडमनी माहिती दिलेलीच आहे. तर आता आपल्याला कार्यक्रमात आधी फोन येतोय, तो आपल्याला घ्यायचा आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नांकडे जायचं आहे. आपल्याला फोन येतोय विनया परब, आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. 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 माझा एक प्रश्न असा आहे की ज्यांचं वय मोठं आहे म्हणजे 50 आहे त्यांच्यासाठी कोणता उद्योग व्यवसाय किंवा कसा भाग घ्यायचा याच्यामध्ये? बरं बरं, नक्की. विनयाजींचा प्रश्न असा आहे की ज्यांचं वय हे 50पेक्षा पुढे गेलेलं आहे आणि त्यांना काही कौशल्य आत्मसात करायचं असेल तर त्यांना याच्यात सहभाग घेता येतो का? तर त्यासाठी त्यांनी काय करावं? विनयाजी, आय एम सॉरी, पण आपली योजना जी आहे ते सर्व 15 ते 45 वयोगटामध्ये आज रोजी जे आपण योजना इम्प्लिमेंट करतो ते 15 ते 45 वयोगटातले जे डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला म्हणतो त्याला टॅप करण्यासाठी आहे. आणि आज रोजी आपण 45 वयोगटानंतर योजना राबवत नाही. नक्की. मला वाटतं एक युवा कौशल्य दिन आपण साजरा करतो आणि मी मगाशी म्हणाले तसं की हा तरुणांचा देश म्हणून आपण भारताकडे बघतो, तेव्हा कुठेतरी उद्योजकता, नाविन्यता निर्माण झाली तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेत. मॅडम, मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की महाराष्ट्र स्टार्टअप वीक आपण जे म्हणतो आहोत तर त्या संदर्भात आपण आम्हाला काय माहिती द्याल? आता 2 जुलै रोजी महाराष्ट्र स्टार्टअप वीक लॉन्च करण्यात आलेलं आहे. मागील 5 वर्षापासून आपण हे स्टार्टअप वीक राबवतो. याच्यामध्ये जे चांगले स्टार्टअप्स आहेत ते आपल्याकडे अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर एक अत्यंत पारदर्शकरित्या जे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहे, स्टार्टअपचे एक्सपर्ट्स आहे, इन्क्युबेशन सेंटर चालवतात, त्याच्यामार्फत त्यांच्या आपण असेसमेंट करतो. आणि जे चांगले स्टार्टअप निवडले जातात त्यांना शासनामार्फत 15 लाखपर्यंतच्या एक काम करून आणि त्यांना त्यांच्या स्टार्टअपच्या आयडिया चांगला आहे हे सिद्ध करून देण्याची संधी मिळते. आपल्या स्टार्टअप वीकमध्ये 50% स्टार्टअप महाराष्ट्रामधले असले पाहिजे, पण अन्य देशभरातले स्टार्टअपसुद्धा 50%मध्ये सहभागी होऊ शकतात. मागील 5 स्टार्टअपमध्ये वीकमध्ये सुमारे 120 स्टार्टअपला अशा पद्धतीने आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे. याच्यामध्ये विविध विभाग जसे जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, महानगरपालिका किंवा आरोग्याचे कार्यालय ते आपल्या स्टार्टअपच्या ज्याच्या आपण निवड केलेला आहे त्यांना कार्यादेश देतात आणि याच्या पेमेंट आपण 15 लाखपर्यंत आपण करतो. आणि याच्याने स्टार्टअप ज्यांना मार्केट मिळत नाही किंवा संधी मिळत नाही, त्यांचा आयडिया चांगला आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही, तर त्यांना शासकीय विभागामार्फत प्लॅटफॉर्म दिला जातो. यावर्षी आपण फक्त महाराष्ट्र स्टार्टअप वीकच नव्हे, एक नॅशनल स्टार्टअप कन्व्हेन्शनसुद्धा करणार आहोत, ज्याची सुद्धा घोषणा बजेटमध्ये करण्यात आली होती. तर मी आपल्यामार्फत आणि या मंचाच्या मार्फत महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राचे बाहेरले जे कोणी आज ऐकतात त्यांनासुद्धा आग्रह आणि अपील करते की महाराष्ट्र स्टार्टअप वीक लॉन्च झालेला आहे, त्याची वेबसाईट आपल्या वेबसाईटवर लिंक्ड आहे. प्लीज अर्ज करा आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये या संधीचा लाभ घ्या. नक्कीच. कारण बरेचदा प्रश्न हाच असतो की आपल्याला संधी मिळणार कशी, आपण खरे आहोत का, आपण व्यवस्थित आहोत की नाही, किंवा आपल्याला आणखीन कसली गरज आहे, या बऱ्याच गोष्टींची आपल्याला पडताळणीच होत नाही. त्यांच्यासाठी एक मोठं माध्यम आहे असं मला वाटतं आणि या दृष्टिकोनातून तरुणांना सुद्धा पुढे होण्यासाठी एक संधी आपल्याला उपलब्ध होते.
मॅडम, या दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न मनात आहे की आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा रोजगार मिळवण्यासाठी काही उपक्रम आहेत का, आणि या अनुषंगाने महाराष्ट्र शासन काही प्रयत्न करताय का, हा मनात प्रश्न होता. आपण 2022मध्ये NSTC इंटरनॅशनल नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल समवेत एक करार केलेला आहे, आणि 2023मध्ये आपण महाराष्ट्र इंटरनॅशनल हे एक उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमच्या मागचा हेतूच हे आहे की जगभरात विविध देशामध्ये आता जसे आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हटला जातो, तिथे वार्धक्याचं प्रमाण वाढला असल्याच्या कारणाने तिथे यंग स्किल्ड वर्कफोर्स मिळत नाही, म्हणून त्यांना आता युवांची गरज आहे, तरुणांची आणि कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. तर आपल्या राज्यातील तरुणांना फक्त महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगभरात संधी मिळावीत याच्यासाठी सप्टेंबर 2023मध्ये आपण महाराष्ट्र इंटरनॅशनल नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. आणि याच्या अंतर्गत 6 मार्च 2024ला पहिली अकादमी जे आपण ITI विद्याविहारमध्ये स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य अकादमी म्हणून उभारलेली आहे. तिथे आपले जर्मन भाषेचे 2 बॅचेससुद्धा चालू आहे आज. आणि ते मुलं जे ITI डॉन बॉस्को कुर्ला आणि ITI विद्याविहारचे मुलं आहे ज्यांनी इच्छुकता दर्शवलेली आहे की ते जर्मनीमध्ये जे जॉब्स उपलब्ध आहेत त्याच्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तयार आहेत. ते आता जर्मन भाषेच्या प्रशिक्षण घेत आहेत. मागच्या वर्षी ते उपक्रम सुरू झाल्यानंतर आपण 45 मुलांना जर्मनी पाठवला होता, आणि त्याच्यापैकी 18 मुलांना रोजगारसुद्धा मिळालेला आहे, आणि बाकी तिथे इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिपच्या प्रशिक्षण घेत आहेत. आत्ता 83 मुलंसुद्धा तयार आहेत, ते सुद्धा जर्मनीमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आहे. मागच्या वर्षी 3 मुलांना कारण जापानीज लँग्वेज खूप टफ आहे, पण आपण जापानीजचा सुद्धा एक बॅच तयार केलेला आहे. ते सुद्धा स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य अकादमीमध्ये महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटीच्या मदतीने तिथे आपण जापानीज लँग्वेजचा सुद्धा कोर्स सुरू करतो. या व्यतिरिक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथे सुद्धा 5 ठिकाणी आपण महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर उभारणार आहोत. इस्रायलमध्ये नुकताच कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये खूप वेकेन्सीज तयार झालेली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रा जे महाराष्ट्र इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन एजन्सी म्हणून एक आहे, मित्रा, NSTC इंटरनॅशनल, आपण महाराष्ट्र इंटरनॅशनल तिन्ही मिळून लातूरमध्ये आपण काही तरुणांची इच्छुकता ज्यांची आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची, तर त्यांचा एक कॅम्प घेणार आहोत. ऑस्ट्रेलियामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया समवेत आपल्या एक करार होत आहे. तिथे सुद्धा मायनिंग सेक्टरमध्ये, नर्सिंगमध्ये, केअर गिविंग सेक्टरमध्ये खूप वेकेन्सीज आहे, तर तिथे सुद्धा त्यांना पाठवण्याच्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत. आपल्या हे जे इंटरनॅशनल सेंटर आहे त्यांना आत्ताच आपण उभारणी सुरू केलेली आहे, तर पण काही काळात नक्कीच आपण जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू, जापानीज हे सर्व भाषांचे प्रशिक्षण तिथे सुरू करणार आहोत. माझी नक्कीच सर्व तरुणांना एक आव्हान आहे की आपण कुठल्याही की मी फक्त माझ्या गावातच काम करणार, शहरातच काम करणार, शहराबाहेर पडणार नाही, अशी जे एक भावना असते सगळ्यांमध्ये, ती भावनाच्या बाहेर जाऊन जगभरात जिथे कुठे चांगला रोजगार मिळणार त्याच्यासाठी जरी तयारी दर्शविली तर रोजगारची कमतरता अजिबात नाही. कौशल्य असलं पाहिजे, आणि त्या कौशल्याप्रमाणे ज्या देशामध्ये ज्या भाषेचं प्रशिक्षण गरजेचे आहे त्या भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी तत्परता असली पाहिजे आणि मानसिक तयारी असली पाहिजे. तशी दाखवली तर आपण जगभरात रोजगाराची संधी देऊ शकतो. खूप मोठा आपल्याला संदेश मॅडमने इथे दिला आहे की एक ही तयारी असणं, ती मानसिकता असणं, ते कौशल्य आत्मसात करणं, या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहे. तर निश्चितच रोजगार हा मिळू शकतो अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कौशल्य विकास रोजगार योजना हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत कौशल्य विकास रोजगार आणि नाविन्यता विभाग आयुक्त निधी चौधरी मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला असंख्य योजनांची वेगवेगळ्या पद्धतीने मॅडमनी माहिती दिली, आणि आता अर्थातच माझ्या मनात अजून 2-3 प्रश्न आहेत, ते मी त्यांना विचारणारच आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मॅडम हा आहे की महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आपण मुख्य कार्यकारी पदावर आहात, तर याचे अजून काही उपक्रम आहेत का, हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी म्हणून मी काम करत आहे. 2018 पासून ही सोसायटी कार्यरत आहे. याच्या अंतर्गत आपण स्टार्टअपला विविध पद्धतीचे योजनांचा लाभ देतो. महाराष्ट्रामधले जे कुठले स्टार्टअप जे DPIIT रजिस्टर्ड आहे, DPIIT रेकग्नाइज्ड स्टार्टअप आहे, त्यांना जरी कुठल्या पेटंटचा सपोर्ट पाहिजे, जरी महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी पेटंट घेतला तर त्यांना 2 लाखपर्यंतचा लाभ महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत दिला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळवला तर त्यांना 10 लाखपर्यंतच्या सहाय्य आपल्या सोसायटी देते. तसेच क्वालिटी टेस्टिंग करण्यासाठी स्टार्टअपला जरी टेस्टिंग सपोर्ट पाहिजे तर ते क्वालिटी टेस्टिंग करून घेतली, टेस्ट यशस्वी झाला तर 2 लाखपर्यंतचा लाभ आपल्या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी देत असते. या व्यतिरिक्त जसे मी सांगितले महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ते सुद्धा आपण यावर्षी सुद्धा घेणार आहोत आणि या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्र स्टार्टअप यात्रासुद्धा राबवतो, जेणेकरून महाराष्ट्रामधले विविध स्टार्टअप्सला शासनाची विविध योजनाबद्दल माहिती होणार. आपल्याकडे एक महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी फंड अशा सुद्धा एक आहे, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फंड, जे आपण IDBI कॅपिटलच्या समवेत राबवतो. याच्यामध्ये जे स्टार्टअप ग्रॅज्युएट झालेले आहे, मॅच्युअर झालेले आहेत, ज्याचा टर्नओव्हर वाढलेला आहे पण त्यांना अजून निधीची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आपण या फंडच्या मार्फत इक्विटी इन्व्हेस्टमेंट करतो. हे एक शार्क टँक सारखा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये चांगले स्टार्टअप आपल्या समोर येऊन ते पिच करतात, ते सांगतात की त्यांच्या स्टार्टअपला किती निधीची गरज आहे, काय पद्धतीने स्टार्टअप पुढे जाणार आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे निधी आहे. जसं सांगण्यात आलं अहिल्याबाई होलकर, पुण्यताई अहिल्याबाई होलकर महिला स्टार्टअप योजनेमध्ये आपण महिला स्टार्टअपला मदत करणार आहोत. सिडबीच्या मदतीने वर्ल्ड बँक सपोर्टेड दक्ष प्रोजेक्ट अंतर्गत फंड ऑफ फंड्स सुद्धा 100 कोटीच्या मिळणार आहेत, तर त्याचा लाभसुद्धा स्टार्टअपला होणार आहे. आत्ताच्या आपण 8 आणि 9 ऑगस्टला नॅशनल ई-गव्हर्नन्स डे मुंबईमध्ये साजरा नॅशनल ई-गव्हर्नन्स समिट होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्सला एक्सपो सपोर्ट करणार आहोत. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर सपोर्ट आपल्या सोसायटीच्या मार्फत आहे. 27 इन्क्युबेशन सेंटर्स आहेत ज्यांना 5 कोटीपर्यंतचा निधी 5 वर्षासाठी आपल्या या विभागाच्या मार्फत दिला जातो. हे इन्क्युबेशन सेंटर स्टार्टअपच्या मेंटोरिंग, त्यांना सीड कॅपिटल देणे अशा पद्धतीचे काम करतात. इन्क्युबेशन सेंटर नंतर ॲक्सिलरेटर सपोर्टसाठी सुद्धा काही ॲक्सिलरेटर्स आहे ज्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या करार आहे आणि तिथे आपण कोहोर्ट्स स्टार्टअप्सचे पाठवतो आणि तिथे सुद्धा स्टार्टअप्सला मेंटोरिंग सपोर्ट मिळतो, फंडिंग सपोर्ट मिळतो. आपण यावर्षी अबुधाबीमध्ये एक मोठा एक्सपो झाला होता AIM काँग्रेस म्हणून, तर तिथे काही स्टार्टअप्सला पाठवले होते आणि महाराष्ट्रातला एक स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात तिथून सुद्धा ग्रांट मिळाली होती. वा, मला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर नक्कीच हे कौशल्य विकास कार्यक्रम आणि त्यातले उपलब्ध कोर्सेस ह्याची जर माहिती मिळवली आणि तसं प्रशिक्षण आपण घेतलं तर कुठेही रोजगारीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची मला खात्री वाटते. मॅडम, मनात हा पण एक प्रश्न आहे की आपण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सगळे हे कार्यक्रम करत असतो, तर या अंतर्गत काही आपल्याकडे उपक्रम केले जातात का, याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. स्वच्छ भारत अभियान केंद्र शासनाचं मोठं अभियान होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्राला हागणदारी मुक्त करण्याच्या अनुषंगाने मोठे काम केले, खूप कामगिरी दाखवली. आपल्याकडे जसे मी सांगितले 1984 ट्रेडमध्ये आपण विविध पद्धतीचे प्रशिक्षण देत असतो. सॅनिटेशन, हाऊसकीपिंगवर सुद्धा अनेक कोर्सेस आहे, पण डेडिकेटेड सॅनिटेशनवर एक अकॅडमी आपण आता उभारलेली आहे. ते आपण कोपरी ITI जे आहे तिथे आपण संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकॅडमी अशी एक सुरुवात केलेली आहे, जिथे सगळे कोर्सेस फक्त आणि फक्त सॅनिटेशन सेंट्रिक आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अन्य 5 ठिकाणी, जसे मी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरबद्दल सांगितले, त्याच धर्तीवर अजून 5 ठिकाणी सॅनिटेशन सेंट्रिक स्वच्छ भारत अकादमी आपण सुरू करणार आहोत. आणि संत गाडगे महाराज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेची क्रांती सुरू केली होती त्यांच्या नावी हे अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्या अंतर्गत जे सॅनिटेशनचे कोर्सेस करतात त्यांना नक्कीच हॉटेल्स, रिसॉर्ट्स, म्युनिसिपल कॉर्पोरेशन इत्यादीमध्ये त्या सर्टिफिकेट मिळवल्यानंतर नक्कीच त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. वाटतं किती बारीक विचार केलेला आहे, कारण स्वच्छतादूतही तितकेच महत्त्वाचं आहे आणि त्यांनासुद्धा हे जर कौशल्य मिळालं तर या दृष्टीने फायदा होणार आहे. जागतिक युवा कौशल्य दिन आपण साजरा करणार आणि या निमित्तानं खरंच आपल्याला आधीच वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मॅडमनी इतक्या छान पद्धतीने दिली आहे की तरुणांनी या कोर्सेसमध्ये अवश्य नावनोंदणी केली तर त्यांचा पुढचा स्वतःच्या पायावर उभं राहायचा जो
मानस आहे तो निश्चित पूर्ण होणार आहे. मॅडम, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात खरंच, आणि इतकं छान सगळ्यांनाच मार्गदर्शन केलं. अनेक गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आज मात्र इथेच निरोप घेते. नमस्कार.